आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि तुमचे माझे सर्वांचे शेजारी असलेले आदरणीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अत्यंत उत्साही आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आपल्या उस्मानाबादचे संपर्क मंत्री श्री संजयजी बनसोडे, विधान परिषदेचे दोन्ही सभासद आणि माझे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय सतीश चव्हाणजी, विक्रम बप्पा काळेजी, संजय दौंडजी, मंचावर उपस्थित रमेश बारसकर, अफसर शेख, चंद्रास निमगिरे, सुरेश बिराजदार, आपले जिल्हाध्यक्ष, माझे आमदार, आमचे मित्र श्री राहुल मोटे, श्री सुरेश पाटील, सतीश एखंडे, जीवनराव काका गोरे, ज्यांनी तुम्हाला सर्वांना एकत्र केलं आणि आम्हाला सुद्धा आग्रहपूर्वक हक्काने या ठिकाणी बोलावलं आणि जे आपल्या या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करतायत, न्याय देत आहेत, विकास करतायत, त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीच्या युवतीच्या नेत्या आणि अँग्री यंग वुमेन मी म्हणेन की ज्या सातत्याने अत्यंत परखडपणे आपले विचार मांडत असतात, त्या सक्षणाताई आणि उपस्थित सर्व पत्रकार, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित तरुण मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो, कोरोनाच्या बाबतीत नेहमीच हे बंद ते चालू हे आता एवढेच असं करत करत आज मलाच विश्वास होत नाही की आपण एका मैदानावर मोठ्या सभेला आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थित आहोत. कारण ही कोरोनाच्या मागच्या 2 वर्षाच्या नंतरची पहिली मोठी मैदानावरची जाहीर सभा आहे. खर तर आज सक्षणाला हा मेळावा घेण्याची संधी देण्याचे पवार साहेब नेहमी वेळ देतात, त्यामागे फार मोठा दृष्टिकोन असतो, दूरदृष्टी असते. आणि म्हणून मला सांगायचं की पवार साहेब ज्यावेळी 19 ला पडझड होत होती, अनेक लोक इकडे तिकडे जात होते, त्यावेळी साहेबांना मी अतिशय नम्रताने प्रश्न विचारला, साहेब आपल्याला काही दडपण येतंय की नाही आपल्या मनावर? त्यावेळी साहेबांनी अत्यंत शांततेने, संयमाने आणि धीरोदात्तपणे एकच सांगितलं की राजेश, काही फरक पडत नसतो, आपण पुन्हा नवीन पिढी उभी करायची असते आणि नवीन वर्गाला, नवीन तरुणांना पुन्हा एकदा साथ द्यायची असते. लोक त्याबरोबर निश्चित प्रकारे येत असतात आणि त्याचीच प्रचिती खऱ्या अर्थाने 19 ला तर आलीच. पण आज मला या ठिकाणी सांगायचं, या सक्षणाला या ठिकाणी जाणीवपूर्वक वेळ देण्याचा विषय एवढाच आहे की हा एक संदेश की जो राष्ट्रवादीचा, जो पवार साहेबांचा विचाराचा भूमिका असते, कर्तृत्वाला साथ द्यायची, सक्षणा कर्तृत्वाने, युवकांना साथ द्यायची, सक्षणा युवती आहे, आणि सर्व धर्म समभावाला बरोबर घेऊन सर्व जाती जमातीला जायचं, त्या दृष्टिकोनातून सुद्धा या मेळाव्याचं एक वेगळं आगमन महत्व. आणि म्हणून कथनी आणि करणीमध्ये कुठेही फरक नसला पाहिजे. ते नेते म्हणजे आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत, हे मला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो.
आणि त्या दृष्टिकोनातून मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या जिल्ह्यामध्ये आज हा मेळावा होतो, खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याच्या सर्वच नेते मंडळींनी आता सांगितलं की साहेबांचा किती जिव्हाळा, किती आपलेपण या जिल्ह्याविषयी नेहमी. पण मी मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आवर्जून सांगेन की मराठवाड्यावर साहेबांनी भरभरून प्रेम केलं आणि मराठवाड्याने सुद्धा साहेबांवर भरभरून प्रेम केलं. ज्यावेळी मराठवाडा अडचणीत आला त्यावेळी साहेबांनी खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये स्वतः इथे उभा राहून तळ ठोकून त्या अडचणीवर मात करण्याचं काम केलं, सहारा देण्याचं काम केलं, आधार देण्याचं मराठवाड्याला काम. कितीतरी उदाहरणं सांगताय. आपल्या शेजारी झालेल्या लातूरचा भूकंप घ्या. 8व्या तासाला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणं, त्या लातूरच्या किल्लारीत जाऊन मुक्काम करणं आणि तिथल्या काम करणाऱ्या प्रशासनाला बळ देणं, लोकांना आधार देणं, हे साहेबांनीच केले. आपण सर्व शेतकरी लोक आहोत. ज्यावेळी मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आलं त्यावेळी कृषी मंत्री म्हणून दिल्लीवरून साहेब जर कुठे आले असतील तर मराठवाड्यात आले. जळालेल्या मोसंबीच्या बागा आणि फळबागा बघितल्या आणि दिल्लीला जाऊन त्या संदर्भातले योग्य ते धोरण आखले आणि सगळ्या फळबागा वाचवण्याचं काम केलं. ते कृषी मंत्री आदरणीय आपले नेते पवार साहेब. मागच्या काही वर्षभरापूर्वी इथं आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, लातूर उस्मानाबादचा दौरा केला. या सगळ्या गोष्टी काय सांगतात तर खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की साहेब नेहमी मराठवाड्याकडे जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देणारे. आजच्या या निमित्ताने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रश्न होता, आंबेडकरवादी आणि आंबेडकर विचाराच्या सर्व विचारधारेला एक तो अस्मितेचा विषय होता. साहेब सर्व धर्म समभाव आणि सर्वांना घेऊन जातात या विचाराची प्रचिती तिथे सुद्धा येईल की सत्ता गेली तर बेहतर, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. ते देऊन दाखवलं आणि आज बामूच्या माध्यमातून हा विद्यापीठ तुमचं आमचं व्यवस्थित चालू. आणि म्हणून माझं या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांग की शेतकरी असेल, शेतमजूर असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, कोरोनामध्ये काम केलेल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या महामारीमध्ये प्रचंड मोठं संकट होतं, साहेबांचं वय 80-81, आम्ही सगळीकडे टीव्हीवर सांगायचो की वडीलधारी मंडळींनी जरा अधिक काळजी घेतली पाहिजे, जरा घरीच थांबलं पाहिजे. ज्यांना कोमॉर्बिडिटी सहव्याधी आहे त्यांनी तर अधिक जास्त काळजी घेतली पाहिजे. हे सांगणारा आरोग्यमंत्री पण त्यालाही सांगितलं, मला सांगितलं की असं घरी बसून मला चालणार नाही. मी ताईंना विनंती केली, म्हणलं आमचं तर ऐकणं शक्य नाही, तुम्हीच सांगू शकाल. मला सुप्रिया ताई म्हटल्या की ते कुणाचंही या बाबतीत ऐकणार नाही. लोक अडचणीत आहेत, ते बाहेर गेले तरच ते अधिक समाधानी राहू शकतील, त्यांना तू घेऊन जा. हा विचार लोक अडचणीत असताना रेमडेसिवीरच्या उत्पादकाला सांगून रेमडेसिवीर जेवढं जमेल तेवढं त्या त्या जिल्ह्यामध्ये पुरवण्याचं काम सीएसआरच्या माध्यमातून कुणी केलं असेल आणि आपल्या सर्वांना आधार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फील्डवर येऊन आदरणीय पवार साहेबांनी केलं हे सांगायला मला मनापासून अभिमान. आणि म्हणून आपल्या नेत्याला, आपल्या त्यांच्या असलेल्या नीतीला आणि तुमच्या आमच्या असलेल्या आणि त्यांच्या असलेल्या सर्वांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जपण्याचं काम तुम्ही आम्ही करणं हे तुमचं आमची जबाबदारीचा आणि कर्तव्याची भाग आहे, हे मला या निमित्ताने आवर्जून सांगायचं. उस्मानाबाद या
ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आम्ही हेलिकॉप्टर मधून येत असताना साहेब आम्हाला दाखवत होते, आम्ही वरून पाहत होतो, वेगवेगळे साठवण तलाव दिसत होते, पाण्याचे मोठमोठे तलाव, मोठमोठे स्टोरेज टँक दिसत होते. अगदी सीना कोळेगाव पासून तर आम्ही येत असताना लेंबेवाडी असेल, अनेक छोटे मोठे धरणं मला दिसत होते. या ठिकाणचा असलेला सिंचन असेल, वीज असेल, रस्ते असतील, सगळ्या बाबतीतला या उस्मानाबाद जिल्ह्याला सन्मान राज्यामध्ये द्यायचा असेल, त्या सगळ्या दृष्टिकोनातून साहेबांनी अगदी भरभरून देण्याचं काम नेहमीच केलं. आणि त्यामुळे आता खचून जाण्याचा विषय नाही. जरी काही घटना घडलेल्या असतील तरी सगळ्यांनी, या जनसमुदाय जो मला दिसतोय, मला विश्वास की आपण सगळ्यांनी एक संघपणे साहेबांना जर या प्रेमाची उतराई करायची असेल तर राष्ट्रवादीच्या येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडून दिल्याशिवाय राहायचं नाही. हा खऱ्या अर्थाने या मेळाव्यातून आपण मनामध्ये शपथ घेऊन उठलं पाहिजे, ही माझी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती असणार. ज्या ज्या काही मागण्या या ठिकाणी केलेल्या, दाजींनी केल्या, राहुल भैयांनी केल्या, रास्त मागण्या त्यांच्या त्यांच्या तालुक्यात, जिल्ह्याच्या दृष्टीने. मी या निमित्ताने आपल्याला सांगेन की जरूर आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचं 21 टीएमसी हक्काचं पाणी असेल किंवा या जिल्ह्याचे आताच गोरे साहेबांनी सांगितलेले विजेचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची सोडवणूक आम्ही निश्चित प्रकारे करू. हे एक मंत्रिमंडळातील एक जबाबदारी या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळाच्या वतीनं या ठिकाणी खात्रीनं सांगू. विजेच्या बाबतीत मला आता सक्षना सांगत होत्या की विजेची डीपी जळाल्यानंतर महिना 2 महिना मिळत नाही, हा अडचणीचा विषय आहे आणि त्यामुळे हे विषय सुटले पाहिजे. विजेची खऱ्या अर्थाने जी आपण डिस्कनेक्शन करण्याचं काम सध्या केलं जात आहे, कारण पैसे कमी पडतायत वीज मंडळाला, कंपनीला. त्या दृष्टिकोनातून हे कनेक्शन तोडण्याचं थांबवावं अशी आग्रहाची विनंती आहे. निश्चित प्रकारे हा सगळाच विचार मंत्रिमंडळात सुद्धा चर्चेला गेलेला आहे आणि त्याबाबतचा सकारात्मक निर्णय हा निश्चित प्रकारे ताबडतोबीनं होईलच, हा विश्वास सुद्धा या निमित्ताने उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगा. राहिला प्रश्न आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही सक्षम आणि मुद्दे मांडले आणि मी उपस्थित सर्व जनसमुदायाला सांगेल, वर बसलेल्या मंचावरील सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना सांग की जे काही निकष आहेत, की ज्या निकषावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ठरवतो, त्या सर्व निकषाच्या माध्यमातून जे काही आणखीन जास्त संस्था बसत असतील त्या संस्थेची आपण यादी तयार करून माझ्याकडे पाठवा. त्या सगळ्या पीएससी आणि त्या सगळ्या उपकेंद्रांना तातडीनं मंजुरी दिलीच जाईल, हा विश्वास सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व लोकांना या ठिकाणी. आणि त्यामुळं पवार साहेबांनी आताच धनंजय भाऊंनी सांगितलं तसं महाविकास आघाडी निर्माण करण्याचं काम, या अत्यंत जातीवादी असलेल्या भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवण्याचं काम आणि त्यांच्या कार्य अनुभवातून, त्यांच्या कार्यकुशलतेत आज शेतकऱ्यांच्या मनातला जो खऱ्या अर्थाने विश्वास आहे, तो विचार खऱ्या अर्थाने या महाविकास आघाडीतून पूर्ण करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं जातं. दर महिन्याला बैठका घेऊन मंत्रिमंडळाला सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय पवार साहेब करत असतात. लोकांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना नेहमी असतेच आणि त्या सगळ्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना घडवण्याचं काम हे त्यांनी केलेलंच आहे. पण आता अधिक सक्षमपणे ही महाविकास आघाडी कशी काम करू शकेल या दृष्टिकोनातूनच काम आज निश्चित प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनातून होतंय, हे मला या ठिकाणी सांगायचंय. आणि त्यामुळं साहेबांचं नेतृत्व आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचा संसार, या उभ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा संसार हा निश्चित प्रकारे सुरक्षितच आहे, हाच विश्वास
मी या निमित्ताने राष्ट्रवादीचा एक सहकारी कार्यकर्ता म्हणून आपल्याला देऊ इच्छितो आणि त्यामुळे राष्ट्रवादीला साथ द्या. भक्कमपणे या ठिकाणच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण मोठ्या पद्धतीनं लोकांना निवडून आणून साहेबांवर आम्ही सगळे प्रेम करतो हा विश्वास दाखवा. एवढीच नम्र सूचना आणि विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.